नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण परत एकदा चाललोय नाकवाला। तर नाकवा तुम्हाला आठवला असेल, आपण एक व्हिडिओ बनवली होती। नाकवा जेव्हा सुरू झाला होता तेव्हा त्यांची व्हिडिओ बनवली होती। तर तिथेच आपण परत चाललोय। परत तुम्हाला नाकवाचा नवीन लुक बघायला भेटेल, कारण ते आता बरंच काही रिनोव्हेशन केलेलं आहे आणि नवीन जागा वगैरे म्हणजे नवीन प्लेस ते डेव्हलप केलेले आहेत। अजून बरंच काही काही नवीन केलेलं आहे आणि नवीन तिथं डिश पण वाढलेले आहेत। तर ते पण आपल्याला बघायला भेटेल। तर व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओला कंटिन्यू राहा। आज तुम्हाला नाकवा परत एकदा एक्सप्लोर करणार आहे आणि त्याच्यासोबत नाकवाचा नवीन लुक तुम्हाला बघायला भेटेल आणि नवीन नवीन डिश बघायला भेटतील। तर कोणत्या कोणत्या डिश आहेत आणि आता नाकवा कसा म्हणजे काय काय बसण्याची सिटिंग चेंज केलेली आहे आणि अजून काय काय त्याचे चेंज झालेले हे तुम्हाला सर्व बघायला भेटेल। तर चला मग भेटू आपण नाकवालाच। नाकवा तुम्हाला माहितच असेल, गोवा हायवेवरती नवीन झालेलं आहे शिरडोनच्या आधी। तर तुम्हाला मी रूट पण दाखवतो आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सर्व इन्फॉर्मेशन पण देतो। तर चला मग भेटू आपण डायरेक्ट नाकवालाच। तर मित्रांनो, हा तुम्हाला गोवा हायवेवर भेटेल। हा आपला इथून पनवेल कडून रोड येतो। गोवा हायवेला तुम्ही शिरडोनच्या अगोदरच नाकवा हॉटेल कम धाबा म्हणजे फॅमिली गार्डन रिसॉर्ट आहे आणि ही एंट्री आहे त्याची। आणि पार्किंगला वगैरे पण खूप जागा आहे। तर पार्किंगला वगैरे पण खूप जागा आहे चांगली। गेल्या वेळी पण आपण दाखवली होती। तर चला मग आपण एंट्री करू आता, आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो नवीन काय काय झाले आणि बसण्याची सिटिंग वगैरे कशी आहे ती। तर एंट्री आहे मित्रांनो। ही बघा, तुम्हाला वेटिंग लॉबी वगैरे म्हणजे इथं बसण्यासाठी तुम्हाला पण आहेत आणि इथे वेटिंगसाठी पण आहेत जागा। आणि ही आतमध्ये एंट्री मेन लॉन गार्डन इथे मेन आहे। तर तुम्हाला एंट्रीला इथं टुडेच्या स्पेशल डिश काय असतील ते पण असं लिहिलेलं असेल। तर येऊन तुम्ही इथं बघून नंतर ऑर्डर देऊ शकता। हे बघा असं। तर इथं हा किचन आहे। इथं सर्व काही इथंच होतं। इथं आता काहीतरी रेसिपी चालू आहे। रेसिपी काय चालू आहे? रेसिपी काय बनवता? प्रॉन्स लपेटा। प्रॉन्स लपेटा पण इथं भेटतो। हा का? तर आग्रिकोली पद्धतीचा आपल्याला प्रॉन्स लपेटा भेटतो। इथं बघा चालू आहे। आता ही प्लेट पूर्ण झाली का तुम्हाला दाखवतोच मी। तर इथं घाई आहे खूप, आपल्याला किचन मध्ये पाहिजे तसं व्हिडिओ नाही करायला भेटणार, कारण गर्दी पण जाम आहे। तुम्ही बघितलं असेल बाहेर। तर सर्व खूप बिझी आहेत। इथे बघा ही प्रॉन्स लपेटा आता तयार झालेला आहे। हे बघा काय भारी दिसतंय इथे। खूप गर्दी आहे इथे आणि म्हणजे एकदम घाई चालू आहे सर्वांची। आता तो प्रॉन्स लपेटा केला, त्यानंतर आता चिकन लपेटा वगैरे करायला घेतलेला आहे। तर इकडे चायनीज सेक्शन आहे वेगळा। चायनीजचे तुम्हाला सर्व काही पाहिजे असेल तर सर्व चायनीजचे आयटम इथे भेटतात। इथून म्हणजे तुम्हाला येतात। आता इथे लॉलीपॉप वगैरे करायला भेटतात, ते तुम्हाला दाखवतोच मी लॉलीपॉपची डिश। आणि हा आपला सर्व चिकन मटन सी फूड सर्व फूड इथून हे होतात। तर किचन पण तुम्ही बघू शकता किती मोठा आहे। खूप मोठा किचन आहे आणि सर्वांची गडबड चालू आहे। सर्व एकदम कामात आहे, जोरात कामं चालू आहे सगळे। क्रिस्पी पोटॅटो चिल्ली पण बघू शकता। हे बघा, ही क्रिस्पी पोटॅटो चिल्ली। चिकन लॉलीपॉप पण रेडी झाले आहेत बघा, मस्त चिकन लॉलीपॉप प्लेट आहे। बघा बर्थडे सेलिब्रेशन चालू आहे। तुम्ही असा बर्थडे सेलिब्रेशन पण इथं करू शकता आणि हे तुम्हाला फ्रीमध्ये आहे। म्हणजे हा प्लेस तुम्ही येऊन डायरेक्टली इथं बर्थडे सेलिब्रेशन करू शकता। हे तुम्हाला पूर्णपणे फ्री बघायला भेटेल, म्हणजे येऊन बिंदास करू शकता। इथे ॲनिव्हर्सरी पूर्ण फॅमिली सेलिब्रेशन करायला आले आणि तुम्ही गर्दी बघू शकता किती आहे ती। पूर्ण हॉटेल भरलेलं आहे।
आम्ही इथे आता चिकन सूप मागवलं आहे. हा आलं आहे इथे सूप आलं आहे. अश्विनी खाणार आहे चिकन. आता चिकन सूप अश्विनी पिऊन सांगणार आहे टेस्ट कशी आहे ते. हां का? हां गेल्या वेळी पण आम्ही आलो होतो तेव्हा पिला होता चिकन सूप. हां नॉनव्हेज चिकन सूप पिते. अशा टेस्ट करून सांग कसा लागतं. मग सांगायला पाहिजे होता स्पायसी, मग स्पायसी भेटला असता. तर मित्रांनो आता तो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू होता तर तो आपण विचारू ताई कुठून आल्या. त्याच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केला तेही तर कसं वाटलं त्यांना आपण विचारू त्यांच्याशी. तर सर्व तुम्हाला हॅपी ॲनिव्हर्सरी. तर कुठून आले? हां कुठून आलात तुम्ही? आम्ही नेरूळवरून आलो. नेरूळवरून आले. मग या हॉटेलचं कसं काय तुम्हाला समजलं? आम्ही इथून भरपूर वेळा, माझं गाव अलिबाग आहे त्यामुळे आम्ही फ्रिक्वेंटली इथे येतो. आजूबाजूलाही साईदीप हॉटेल झालं, विरा झालं, आमचा रेग्युलर रूट. याच्या आधी मी आलो होतो एकदा. हां का? मग आता हे हॉटेलचं कसं काय वाटलं तुम्हाला? इन्व्हॉल्वमेंट ॲम्बियन्स चांगलं आहे एकदम. भरपूर सेलिब्रेशनसाठी तर युनिक आहे कारण इथे कुठल्याच आजूबाजूला रेस्टॉरंटमध्ये असं सगळं नाही आहे. ॲम्बियन्स झालं, माहोल झालं, एकदम छान म्युझिक. आणि मग तुम्ही इथलं फूड टेस्ट केलं का नाही केलं अजून? हो केलेलं आहे. आता जस्ट आम्ही स्टार्टर्स मागवले. अप्रतिम आहेत, छान. जेवण याचं छान आहे. ऑलरेडी मी आधी एकदा येऊन गेलो. मग तुम्ही फर्स्ट टाइम आता आले की अगोदर पण आले? सेकंड. याच्या आधी आम्ही मित्र आलो होतो. आता विथ फॅमिली आम्ही पहिला. ओके ओके थँक्यू. तर यांची अशी फॅमिली, एवढी सर्व फॅमिली आले ते. तर असे इथे सेलिब्रेशन चालूच असतात. आता बड्डे पण आहे इथे तर आपण त्यांचे पण असे एक एक त्यांचे रिव्ह्यू घेऊ आणि टेस्ट पण बाकी इथे फूड काय काय भेटेल हे पण तुम्हाला बघायला भेटेल. तर आपण आता ॲनिव्हर्सरी बघितल्या, थोड्या वेळाने आपण बड्डे पण सेलिब्रेशन बघू किती भेटतात करायला. तर चला मग आपण काहीतरी आता ऑर्डर केले ते खाऊन घेऊ आणि मग नंतर असं मध्ये मध्ये तुम्हाला येतच जातो. बोंबील तवा फ्राय. तर मित्रांनो बघा इथं अजून एक बड्डे सेलिब्रेशन चालू आहे. हा बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि गर्दी बघा, वेटिंगला पब्लिक आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं सेल्फीसाठी म्हणजे फोटो काढण्यासाठी गर्दी आहे. सर्व फोटो काढायलाच लाईनीत उभे. तर मित्रांनो इथे पॉपलेट तवा प्राईस चालू आहे आणि तो पॉपलेट तवा प्राईस स्वतः ऑनर करतात. हे या हॉटेलचे ऑनर आहेत. हां तर मॅडम काय नाव तुमचं? हां तर मग आता तुम्ही काय बनवायला घेतलं आहे? पॉपलेट तवा फ्राय. मग तुम्ही स्वतः ऑनर बनवता म्हणजे? हां का? म्हणजे हे सी फूड तुम्हीच हे करता का जास्त? हां का? तर बघा आता हे टाकायला घेतलं आहे पॉपलेट. हा इथे आता चिकन तवा फ्राय पण टाकलेलं आहे. तर हे बघा इथं आता पॉपलेट साफ करून ठेवलेले आहेत. हे बघा एकदम फ्रेश पॉपलेट आहेत. आता हे फ्राय होणार आहे. जर भेटलं आपल्याला फ्राय बघायला तर आपण याची पण पॉपलेट फ्राय बघू आपण. तर ही पॉपलेट फ्रायची आपली रेसिपी रेडी झाली. या डिश तयार झाली. आता ते घेऊन जातात. मित्रांनो आज मॅच चालू आहे. इथे मॅच पण चालू आहे आणि हा AC हॉल आहे. तर इथं सर्व हे बघ हा 100 लोकांचा तुम्हाला कॅपॅसिटी आहे या AC हॉलची. आणि हा पण तुम्ही बुक करून इथं पण बड्डे सेलिब्रेशन वगैरे करू शकता. तर इथं बड्डे सेलिब्रेशनला पण तुम्हाला म्हणजे अशा चेअर वगैरे भेटतील आणि तुम्ही फ्रीमध्ये बड्डे सेलिब्रेशन करू शकता. म्हणजे तुमचा जो काय हे होईल ते. तर असा आहे तुम्हाला चांगला एकदम बनवलेला AC हॉल आहे. नॉन AC पण हॉल आहे. हा पण इथे पण मॅच चालू आहे. तुम्ही इथे येऊन पण बघू शकता मॅच. हा नॉन AC तुम्ही फॅमिली इथे येऊन बसू शकता. आणि हा बाहेर गार्डन तुम्ही हा बघितलाच असेल, आपण दाखवलं तुम्हाला. इथे पण खूप गर्दी आहे. इथे तुम्ही पण बड्डे सेलिब्रेशन करू शकता. इथे फोटो काढायला तुम्हाला चांगलं आहे. आणि हा पूर्ण
आज गर्दी खूप जास्त असल्यामुळे एकदम धाव चालू आहे सर्वांची. तर मित्रांनो इथे चिकन आगबाने अश्विनीने ऑर्डर दिली होती, तर ती आलेली आहे. आता ती खाऊन घेतो आणि तुम्हाला मग बाकीचं नंतर दाखवतो. अश्विनी सांगणार टेस्ट कशी आहे ते. सांग टेस्ट कशी आहे सांग पटकन, एवढा टाइम कोण लावते. कशी आहे टेस्ट. अजून एक बड्डे, आता लहान मुलाचा बड्डे आहे आणि अजून बड्डेसाठी लोक वेटिंगला येते बघ. बड्डेसाठी पण वेटिंगला आहे आणि फुल एकदम अजूनपर्यंत भरलेलं आहे. तुम्हाला इथं फोटो काढायला पण असेल, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितला होता. आणि हा तुम्हाला प्लेस एकदम याच्यात, आणि इथून वरती पण चढायला आहे. केबिन पण आहे, तुम्हाला फॅमिली जर येते तर तुम्ही असं केबिनमध्ये पण बसू शकता व्हिडिओ करायला. आणि गर्दी बघा अजून किती. इथून तुम्हाला असं वरती चढून ते पण सेटिंग आहे. आणि हा खालचा प्लेस बघा, हा व्ह्यू भेटतोय तुम्हाला यायला. आणि हा इथून वरती बसायला पण चान्स आहे. त्यात आम्ही मेन कोर्समध्ये कोलंबी लपेटा सांगितलेला, तर कोलंबी लपेटा आलाय गरम गरम. आणि रोटी सांगितली होती, साधी रोटी सांगितलेली. तिथं अश्विनीने केली सुरुवात, कोलंबी लपेटा आणि रोटी. तर आता खाऊन घेतो आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो रात्री उशीर झाला घरी यायला, त्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला. त्यामुळे व्हिडिओचा एंड आत्ता करतोय. तर व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि हॉटेल तुम्हाला नाकवा हॉटेल कसा वाटला हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तिथला ॲम्बियन्स कसा वाटला हे पण सांगा. आणि फूड तिथला टेस्ट करायचा असेल तर तुम्ही तिथं जाऊन टेस्ट केला, त्यानंतर मग मला सांगा तुम्हाला फूड पण कसा वाटला. फूड पण खूप छान आहे आणि तिथला ॲम्बियन्स पण भारी आहे. आणि तिथं तुम्ही जाऊन तुमचे कोणतेही फंक्शन असतील ते तुम्ही तिथं सेलिब्रेशन करू शकता. म्हणजे तुमची ॲनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल, या दुसरं कोणतं तुमचं फंक्शन असेल तर तिथे जाऊन तुम्ही सेलिब्रेट करू शकता. आणि ते तुम्हाला त्याच्या एक्स्ट्रा काही चार्ज वगैरे नाही करायचं. तर त्यासाठी पण ते एकदम युनिक अशी थीम पाहिजे त्याची. तर तिथं जाऊन तुम्ही तुमचं फंक्शन तिथे सेलिब्रेट करा. आणि तिथे AC हॉल पण आहे त्यांचा, का तो तुम्ही बुकिंग पण करू शकता. तुमचे 100 माणसं असतील तर 100 माणसांची कॅपॅसिटी आहे त्या हॉलची, तर तो पण तुम्ही जाऊन बुकिंग करू शकता. आणि तिथे तुम्ही एन्जॉयमेंट घेऊ शकता. तिथे लाईव्ह IPLची पण तुम्ही एन्जॉयमेंट घेऊ शकता. तिथे टीव्ही पण तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि बरंच काय. तर तुम्हाला तिथे सेल्फी काढण्यासाठी पण खूप ऑप्शन दिलेले आहेत. तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि गेले तुम्ही नाकवा हॉटेलला तर इंस्टाग्रामला मला स्टोरी टॅग करायला विसरू नका. तुम्हाला इंस्टाग्राम ID इथे कुठेतरी दिसत असेल, नक्कीच हे करा. नाहीतर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे इंस्टाग्रामची. आणि इंस्टाग्रामला पण फॉलो नसेल केला तर इंस्टाग्रामला पण फॉलो करा. आणि भेटू असंच नवीन काहीतरी घेऊन आपण. तर तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, सी यू.